मायनं आता हरपले ते कुंकू. काय लाज वाटते काय माहित बुवा. लावत जा कुंकू कपाळाले. ज्याच्या नावाचं कुंकू लावलं आई तो साडी फाटू देते काय का? कारण त्याची लाज जाते. ज्याच्या नावाचं तुम्ही कुंकू लावता तुमची साडी फाटली की त्याची लाज जाते. आम्ही त्याच्या नावाचं काळं लावून फिरतो. आम्ही त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालतो. आम्हाला कसं कमी पडेल? गरिबाचे लेकरं आम्ही पण राजासारखं जीवन जगतो. काही लोक जळतात या ना आमच्या संग फिरा. आमच्यापेक्षा वानरं कमी फिरतात. सोपं नाही हे भाऊ, सोपं नाही. नाही नाही जावे त्याच्या वंशात देवाकडे. एका महिन्यात 13 महाराज लोकांची ॲक्सिडेंट झालते. इकडनं पुण्याकडून आदरणीय आमचे गुरुबंधू विशाल महाराज खोले तुमच्या इथे कीर्तन आहे. यांची गाडी अशी क्रेनले बांधून चालवली होती नगरकडून. आमची गाडी आली आम्ही ते पाहिलं आणि त्याच्यावर नाव वाचलं. डोळ्यातून अश्रूच आले. उतरलो. आमच्या ड्रायव्हर काकाला म्हटलं काका महाराजची गाडी आहे आपल्या विशाल महाराजची. काय झालं का पहा पहिले. अंगावर असे काठी उभे राहिले आणि फोन केला. विशाल महाराज म्हटलं महाराज तुम्ही कसे आहे? आमच्या महाराजांचे शब्द म्हणत महाराज मुक्ताई पाठीशी आहे म्हणून वाचलो. महाराज ऐका मुक्ताबाईची कृपा. कधी आम्ही तुमच्या लेकरासारखे आहो. तुम्ही विचार करा आमचं काय लय वय आहे. रात्रीनं फिरणं इथून पुण्याला पाठ घ्यायले तिथून अधिक परत येणं सोपं नाही. हे कठीण आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे बापू. पण त्याच्या नावाचं लावलं रे की तो कमी पडू देत नाही. तुकोबाराय म्हणतात देवा अरे मी तुला सोडून कधी मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग झाले जिने माझे पंढरी राया. पांडुरंगा नाही मागणार. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. 2 अर्थ झाले. तिसरा अर्थ काढतो पटपट बोलतो. तुझं विन माझी जीवा कोणा देवा म्हणे. तुला सोडून माझी जीव दुसऱ्या कुणाले देवा न म्हणे. देवा तुला सोडून दुसऱ्या कुणाले देव म्हणणार नाही. विठ्ठले विन देव म्हणती ते हे संसारापुरती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती. विठ्ठले विन तुका म्हणे जन्म आल्याचे. विठ्ठलची एक देखलिया. देवा तुला सोडून दुसऱ्याले देव म्हणणार नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते. आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. जरा स्पीड वाढवली दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव आलं काय दैवते आलं काय. देव नावापुरतं घेते नावासहित देते तो देव आहे. मुठभर पोळीच्या बदल्यात सोन्याचं गाव दिलं देव आहे. जसं घेते तसं देते दैवते. देवा पुत्र होऊ दे. बोकळ कापीन कोंबडं कापीन. काय लटक्याच्या नांदी लागले रे हा. असे नवस करता. आमच्या गावातल्या बाईने केलता तसा करा. आमच्या गावातली बाई बाबा अशी पक्की होती म्हणे देवा मा जर मनातली इच्छा पुरी केली तर मी मा नवरा कापीन म्हणे. ऐका त्या बोकड्या कोंबड्याच्या नादी लागू नका बापू. असे काही नवस करू नये. काही कोण्या देवाले काम क्रोध बकरा मारा. तुझा रखुमाईच्या नाटका नुटकायच्या नादी लागू नका. कोणाची अंगात देव येते. अरे दिवसभर बिड्यावरते देव येते अंगात. एवढे आमचे महाराज लोक टकाटक चांगलं राहणं चांगलं बोलणं भजन करणं यायच्या अंगात नाही. मी निंदा नाही करत. आमचे गुरुवर्य सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात भवानी संसरी. हातात तलवार घेतली की त्या अंगात. कारण ते तलवार नव्हती ते साक्षात आई अंबाबाई भवानी होती. हातात घेतली त्या अंगात आली रे बचाकच माला. आता लोकांच्या अंगात देव येतात. तुम्ही पहा गंमत. देव आला ते निंबू कापेच्या तो देव करते चक्कू लाव चक्कू लाव चक्कू लाव चक्कू लाव. लय राग येते बोजी कधी कधी. मी इकडे सांगतो ना आमच्याच घरी अंधार होता. आमचीच घरची तिकडे जाय. मग मी कोरोनात घरी मी गेलो तिच्या मागे मागे. मग आमच्या गावातले लोक मला मानतात. माझ्या गावातले लोक ते नंबर लागेल असतात. मग मला एक जण म्हणे शिव्या होय पुढे. मग मी पुढे झालो. मग ते देवी मला म्हणे बोल भक्ता. मग मी त्या देवीजवळ गेलो. म्हटलं आई मला कानात सांगायचं आहे. मग ती देवी मराठीवरची हिंदीवर आली. ये नाही जमता. आणि माई हिंदी कच्ची आहे. मी म्हणू काऊन नाही जमता. आपल्याला हिंदी येत नाही. मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेत गेलो.
मग दुकानात ओवा मागायला गेलो, ओवा. मग हिंदी कोणाला जमते, मी दुकानदार हमको ओवा दो. तिकडे नाव दुसरं आहे ओव्याले. मग राहिलो तो म्हणे ओवा कैसा होता है. मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता है. ते देवी म्हणे ते हिंदीवर आले, ये नाही जमता. मग मी ना मागचे लोक थांबवले, म्हटलं हा बा माया झाल्याशिवाय पुढे येऊ नका. मग थांबले सगळेच. मग त्या देवीचा नवरा मा ओळखीचा होता, त्याचा मा दोस्ताना. मग तो तिथंच बिळी वडे आणि त्या देवीशी बोले. आणि त्या बायकोले करे, आई आई बालक अज्ञान आहे. मला अज्ञान म्हणे गदा. तो बिड्या बालक अज्ञान आहे, ऐका त्याच. मग ती देवी मला म्हणे बोल भक्ता. आता हे एकदम आपलं गाव म्हणून सांगतो मी त्या देवीजवळ गेलो आणि त्या देवीला सांगलं, म्हटलं अंबाबाई पहिलेच पोरायचे लग्न होत नाही आणि मी गरीब आहे, माये झालं तर टिकू दे. आणि तुले जर हे भक्तीन म्हणून लागत असेल हे तू घे, पण मला दुसरी आणून दे. डायरेक्ट देवाशी बोलायला काय लाजाव माणसानं. त्या दिवसपासून त्या देवीला आमच्या घरची दिसली की ती देवी घुमता घुमता करते इसको भगाव. याच्या विरोधात बोलले आपले संत. शिड्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले. अक्षदा शृंगारिले गंध, अक्षदा शृंगारिले, अक्षदा शृंगारिले गंध, अक्षदा शृंगारिले. आलेच नाव ठेविले, मना आलेच नाव ठेविले, आलेच नाव ठेविले. जनाशी लागलो वेळो या, जनाशी लागलो वेळो, जनाशी लागलो वेळो या, जनाशी लागलो वेळो, जनाशी लागलो वेळो या, जनाशी लागलो वेळो, जनाशी लागलो वेळो या. शिड्या तांब्याचे बावले केले, विरोधात बोलले. तुकोबाराय म्हणतात देवा तुला सोडून दुसऱ्याले देव म्हणणार नाही, तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेणार नाही, तुला सोडून दुसऱ्याले कोणाले मागणार नाही. एकधरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. पा काय निष्ठा. हा देव म्हणतात बुवा सगळं बरोबर आहे तुकोबाराय, मग पण लोक बोलतात तशी वागत नाहीत. तुम्ही पहा राजकारणाच्या बाबतीत, आता राजकारणी तसेच झाले आणि लोकही तसेच झाले. सारा 52 दुनिया व्हायला काहीच कमी नाही राहिलं. म्हणजे या म्हाताऱ्या लोकांनी जे ऐकलं नव्हतं ते त्याला पाहायला भेटलं. सारा काला करून टाकला येईना काला. आमचे गुरुजी नेहमी सांगत अरे राजकारण ही चप्पल आहे आणि चप्पल मंदिरात चालत नाही, ते बाहेरच काढावं. राजकारण प्रत्येक माणूस राजकारणी, पण गावातला सप्ताह आहे रे, कोणताही असो. 9 सप्त्यात गावात सगळे एका ठिकाणी या. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. देवाचा सोहळा एका ठिकाणी या, ते सगळे एका ठिकाणी बसतात. आपण मस्त्या करा गावात, चांगले संबंध खराब करू नका, प्रेमानं जगा बापू. आम्ही पाहिली गंमत. जाऊ द्या काही सांगा नाही लागत, कठीण आहे. ऐका देव म्हणतात मी विश्वास कसा ठेवू. लोक बोलतात तसे वागत नाही, कधी टिकली याची काढून त्याची लावतीन सांगता येत नाही. मग मला वचन पाहिजे. तुकोबाराय वचन देतात दुसऱ्या चरणात.